स्वरूपामध्ये जिल्हा परिषद कार्यालयाकडे आपली हरकत नोंदवायची आहे आणि हरकत नोंदवताना ती हरकत कशाबद्दल आहे ती कारणं त्याच्यामध्ये नोंदवायची आहेत आणि सर्व 30 दिवसाची मुदत झाल्याच्या नंतर विभागाकडून आपल्याला सूचना आल्याच्या नंतर आपण त्या संदर्भातील पुढील जी काही कार्यवाही आहे ती करण्यात येणार आहे। तसं तर 26 जानेवारी 2020 या रोजीच्या ग्रामसभेच्या ठरावाने आपल्या सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार सुपे गावाचा विकास आराखडा करण्यात यावा असा त्या रोजी ठराव करण्यात आलेला होता। ग्रामस्थांनी मागणी केली आणि ग्रामसभेचा ठराव झाला। जोपर्यंत एखादी गोष्ट जर करायची आहे किंवा करायची नाहीये हे ग्रामसभा घेतल्याच्या नंतर जे काही लोकांचं म्हणणं येतं आणि त्याला जे बहुमत राहतं त्यानुसार तो ठराव करण्यात येतो। त्या पद्धतीने 26 जानेवारी 2020 या ग्रामसभेच्या ठरावानुसार आपल्या सुपे गावचा विकास आराखडा करण्यात यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आणि तसा ठराव करण्यात आला। खरं तर ठराव करण्यात आल्याच्या नंतर तिथून पुढचे 5 वर्ष म्हणजे आजपर्यंतचा कालावधी त्याच्यावरती शासनाकडून पूर्णपणे सर्वे करून त्यांच्या यंत्रणा लावून आणि विकास आराखडा कशा पद्धतीचा असावा ह्या सगळ्याचा अभ्यास करून शासनाने हा विकास आराखडा आताच्या 17 तारखेला ग्रामपंचायत कार्यालयाकडे सुपूर्द केला। त्यानंतर ग्रामस्थांच्या बऱ्याच शंका की बाबा विकास आराखडा आहे आमचं क्षेत्र गेलंय का गेलं नाहीये किती गेलंय मग त्याच्या संदर्भातल्या कुणाकडे हरकत करायची आणि किती दिवसात करायची ह्या सर्व मागण्या त्या अनुषंगाने आपण सर्वांची एकत्रित अशी आजच्या तारखेला ग्रामसभा लावण्यात आलेली आहे। नाही अनुभव साहेब मला काय म्हणायचं ही गावाची सभा आहे। एक मिनिट ग्रामसभा आहे टीपी वगैरे ऑफिसचा एखादा अधिकारी ग्रामपंचायतीच्या पत्रावर येऊ शकत नाही का? ग्रामपंचायतीला म्हणजे एवढे कमी अधिकारी आहेत का? टीपीचा एखादा अधिकारी का नाही आला? आले असतील तू उभे करा। कारखान्यात कामाला लावायची का पोरं आम्ही? जंगलाच्या नावाखाली मयुरेश्वर अभयारण्य छान आहे सुप्याची शान आहे ती परंतु तेवढ्या एका अभयारण्यासाठी इथं कुठलाही उद्योगधंदा येत नाहीये। सरकारी फाईल्सचा त्याला अडथळा येतो लाल फितीच्या कारभारामध्ये अडकतं। अशा परिस्थितीमध्ये सुप्यातल्या लोकांना सुप्यातल्या मुलांना सुप्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे विकास प्रारूप आराखड्याचा विषय होऊ शकतं। परंतु निव्वळ बिल्डिंग बांधून कॉन्क्रीटचं जंगल तयार करून इथल्या भूमिहीनांना इथल्या जे शेतकरी आहेत त्यांना भूमिहीन करून आणि सुशिक्षितांची फौज निर्माण करून हा कुठला विकास करायचा आहे याचा काय बोध होत नाही आणि जनतेला नेमकं हेच मांडता येत नाहीये की आपण नक्की कोणत्या पद्धतीने आता ह्याला सामोरं जायचंय। तर एक तुमच्यातला एक वकील बांधव म्हणून मी आपले सर्वप्रथम एक सूचना अशी करतो की इथं जे जमले ते सर्वजण ग्रामस्थ आहेत। इथं जमल्यापैकी किती जण बाधित व्यक्ती आहेत त्यांनी हात वर व्हिडिओ शूटिंग करायचं। आता हात खाली घ्या। आता बाधित व्यक्तीपैकी ज्यांच्या रेकॉर्डवर नाव आहे ज्यांचं प्रॉपर्टी कार्डवर नाव आहे ज्यांच्या सातबारावर नाव आहे अशा किती व्यक्ती इथं आहेत? माझे आव्हान दिलं